जागेने वाढवलेली आहे। सांगलीच्या जागेवरनं आधीच वाद सुरू असताना आता उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर आहेत। यावेळी उद्धव ठाकरे चंद्रहार पाटील यांच्यासाठी मेळावा घेणार आहेत। दुसरीकडे या मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंनी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांच्या मातोश्री आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शैलजा पाटील यांची भेट घेतली। या भेटीत काळजी करू नका, आपण सगळे एकत्र राहू आणि लढू असं विधान केल्यामुळे उद्धव ठाकरे सांगलीच्या जागेसाठी अजूनही ठाम आहेत का असा प्रश्न पडलाय। दुसरीकडे काँग्रेसने उद्धव ठाकरेंच्या या मेळाव्यावरती बहिष्कार टाकलाय। सोबत आणि जाऊ चाललं आणि स्वप्नील पाटील आपल्याला या संदर्भात अपडेट देत आहेत। स्वप्नील, नेमकं काय घडत आहे सांगलीमध्ये? एकीकडे काँग्रेसने मेळाव्याला जाण्यास नकार दिलेला आहे, दुसरीकडे उद्धव ठाकरे शैलजा पाटील यांची भेट घेत आहेत आणि त्यांना आश्वस्त करतायत। नेमका अर्थ काय काढायचा या सगळ्याचा? नक्कीच नम्रता, सांगलीतील मिरजमध्ये उद्धव ठाकरे यांचा आज मेळावा पार पडतोय। सांगलीच्या लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरेची शिवसेना यांच्यामध्ये अद्याप देखील खलबलं सुरू असल्याचे दिसून येते। उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या जागेवरती आक्रमक असल्याचं पाहावयास मिळते। आज उद्धव ठाकरे यांची मिरजमध्ये सभा पार पडते आणि या सभेवरती कसं आहे, सांगलीची जी लोकसभा जागा आहे तिला अद्याप सुटलेली नाही आहे। असं असताना ठाकरेंनी मिरजेमध्ये सभा घेतल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी या सभेवरती बहिष्कार टाकला आहे। त्याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी सांगलीमध्ये वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केलं आणि यावेळी विशाल पाटील यांच्या मातोश्री देखील या ठिकाणी आल्या होत्या। त्यावेळी शैलजा पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये भेट देखील झाली। यावेळी उद्धव ठाकरे यांनी शैलजा पाटील यांना काही काळजी करू नका, आपण सोबत जाऊ असा शब्द दिलेला आहे। एकीकडे काँग्रेस आणि ठाकरेची शिवसेना या जागेवर आग्रही असताना देखील उद्धव ठाकरेंनी हा शब्द दिल्यामुळे आता तर्क वितर्क लढवले जात आहेत। नम्रता, स्वप्नील, अपडेट्स घेत राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आपण जर पाहिलं तर सांगलीमध्ये उद्धव ठाकरे यांचा मेळावा होऊ घातलेला आहे। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचतील। चंद्रहार पाटील यांच्यासाठी हा मेळावा आहे असं कळतंय। मात्र काँग्रेस सांगलीची जागा लढण्यावर ठाम आहे, त्यामुळे काँग्रेसनं इथे यायला नकार दिलेला आहे। या मेळाव्याच्या मंचावरती यायला काँग्रेसनं नकार दिलाय। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष मात्र या ठिकाणी येणार असल्याचं, या ठिकाणी येण्याचं निमंत्रण त्यांनी स्वीकारलेलं आहे। उद्धव ठाकरे अगदी काही वेळात इथे येतील आणि उपस्थितांना संबोधित करतील। राजकारण कसं वळण घेतं हे पाहणं औत्सुक्याचं असेल। इकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये। सांगलीच्या जागेवरनं काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये नवा सामना रंगत असताना आता उद्धव ठाकरेंनी शाहू महाराज छत्रपतींची भेट घेतली आणि यावेळी त्यांनी कोल्हापुरातून महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांची उमेदवारी जाहीर करून टाकली। एवढंच नाही तर पूर्ण ताकदीनं शाहू महाराजांना विजयी करणार असं उद्धव ठाकरे म्हणाले। एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांची कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिली आहे, मात्र या जागेवर शाहू महाराज लोकसभेच्या रिंगणात उतरतात। या जागेच्या बदल्यात सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेनं मागितली आणि यावरनं महाविकास आघाडीमध्ये वाद सुरू झालाय। महाविकास आघाडीच्या सांगलीच्या जागेचं गणित या भेटीमुळे सुटणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। ठाकरे कुटुंबीय आणि छत्रपती शाहू महाराजांचे ऋणानुबंध हे माझ्या आजोबांपासून आहेत आणि मला आनंद आहे की याही पिढीमध्ये आणि पुढच्याही पिढीमध्ये ते अशीच घनिष्ठ राहतील। आज महाविकास आघाडीतर्फे शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराजांना विजय केल्याशिवाय राहणार नाही, कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे, मराठी अस्मितेचा प्रश्न आहे आणि मी महाराजांना तसं वचन दिलंय, प्रचाराला तर येणारच पण विजयाच्या सभेला पण येणार, नक्कीच येणार। इकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा कायम आहे। मुंबईमधल्या 2 जागांवर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये रस्सीखेच असल्याचं कळतंय। ईशान्य आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरनं हा तिढा आहे। रामटेक, अमरावती आणि भिवंडीच्या जागेवर सुद्धा अद्याप तिढा कायम आहे, त्यामुळे हा तिढा नेमका कधी सुटणार, कसा सुटणार हा या आघाडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। ईशान्य आणि दक्षिण मुंबईच्या जागेवरनं काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासाठी रस्सीखेच सुरू आहे। मुंबईमधल्या 2 जागा, त्याचप्रमाणे रामटेक, भिवंडी या जागांवर सुद्धा तिढा कायम आहे। इकडे